कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सर्वांना माहीत, पवारांचा टोला. उपसभापती नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात, माझ्याकडे पुराव्यांसह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी निर्लज्ज बाई. लायकी नसताना 4 वेळा आमदार केला आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचं प्रत्युत्तर. नीलम गोऱ्हेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी. सुषमा अंधारेंचं आव्हान. तर गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. साहित्यिकांनी पार्टी लाईनच्या कमेंट टाळाव्यात. तारा भवाळकरांनी साहित्य संमेलनात मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. सकाळी 9च्या भोंग्यालाही सुसंवाद ठेवायला शिकवा, तरच संवादाची परिस्थिती सुधारेल. लग्न सोहळ्यातील राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. माणिकराव कोकाटेंचं विधान. तर मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवत असल्याचा दावा. पीएसओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच. कोकाटेंना हे कदाचित माहीत नसेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं. छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख. मसाजोकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचं भाष्य. नैतिकता आणि त्यांचा संबंध नसल्याची टीका. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयात सुनावणी. निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. धनंजय देशमुखांनी मसाजोग ग्रामस्थांसह बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभात शाही स्नान. साधू संतांचीही घेतली भेट. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. पुणे पोलिसांकडून गुंड गजा मानेला अटक. भाजप कार्यकर्त्याला मारहाणी प्रकरणी बेड्या. गुंड गजा मानेवर मकोका अंतर्गत कारवाई. मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा. देशभरातील 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.